चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी किंवा आपला चेहरा सुंदर दिसण्यासाठी आपण बऱ्याच वेळा महागडे असे वेगवेगळे प्रकारचे केमिकलयुक्त फेशियल्स आपल्या चेहऱ्यासाठी करत असतो. वेगवेगळे प्रकारचे ट्रीटमेंट आपण आपल्या स्किनसाठी घेतो, परंतु त्याचे पाहिजे तसे रिझल्ट न मिळता या उलट रिॲक्शन आपल्या चेहऱ्यावर आपल्याला दिसून येतात. परंतु आज आपण आपल्याच किचनमध्ये अवेलेबल असलेल्या या वस्तूपासून अतिशय सुंदर अशी रेमेडी किंवा इफेक्टिव्ह अशी रेमेडी तयार करणार आहोत, ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरचे सगळे प्रॉब्लेम तर दूर होतीलच, त्याचबरोबर वांगाचे डाग असो, काळे डाग, धब्बे, सुरकुते हे सगळे नष्ट होऊन चेहऱ्यावर अतिशय फेशियलपेक्षाही 100 पट जास्त ग्लो तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर बघायला मिळेल. तर त्यासाठी आजची ही रेमेडी स्टेप बाय स्टेप नक्की फॉलो करा. तर आपल्याला या मसूर फेशियलसाठी पहिलं इन्ग्रेडियंट लागणार आहे ते म्हणजे टोमॅटो. तर मध्यम आकाराचा एक टोमॅटो घेतलेला आहे. शक्य होत असेल तर पूर्णतः लाल रंगाचा टोमॅटो घ्यायचा प्रयत्न करा, जेणेकरून त्याचा रिझल्ट हा खूप चांगल्या प्रकारे आपल्याला बघायला मिळेल. तर टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सीचं प्रमाण भरपूर जास्त असतं. त्याचबरोबर नॅचरल क्लिंजर प्रॉपर्टी जी टोमॅटोमध्ये खूप जास्त प्रमाणात असते, जे की आपल्या त्वचेला नॅचरल क्लीन करायचं काम करते. तसेच आपल्या त्वचेची आतपर्यंत जाऊन खोलवर जाऊन स्वच्छता करायचं काम टोमॅटो करत असतो. तर आता या ठिकाणी आपल्याला अर्धा टोमॅटो घ्यायचा आहे आणि एका किसणीच्या साहाय्याने टोमॅटो हा किसून घ्यायचा आहे. टोमॅटोमधला सगळा पल्प आपल्याला या रेमेडीसाठी यूज करायचा आहे. तर टोमॅटोमधला जो हा पल्प आहे तो आपल्या त्वचेवरील जी डर्ट, ऑइल, इम्प्युरिटीज असते ती सगळी रिमूव्ह करण्यासाठी खूपच जास्त हेल्पफुल असतो. तर आता या ठिकाणी साधारणतः 2 ते 2.5 टेबलस्पून एवढा टोमॅटोचा ज्यूस म्हणजेच पल्प या ठिकाणी आपल्याला यूज करायचं आहे. आता यामध्ये आपल्याला मसूर डाळीचं पावडर ॲड करायचं आहे, म्हणजे मसूर डाळीचं पीठ. तर मसूर डाळ मी या ठिकाणी घरामध्येच मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलेली आहे. तर आपल्याला मसूर डाळ ही मिक्सरमध्ये ग्राइंड करायच्या आधी स्वच्छ तिला वॉश करून किंवा कोरड्या फडक्याने तुम्ही कापडाने तिला पुसून घ्या आणि पूर्णतः तिला ड्राय झाल्यानंतर किंवा थोडी उन्हामध्ये वाळवून घातल्यानंतर आपल्याला तिचं फाईन असं पावडर तयार करायचं आहे. तर बघू शकताय तुम्ही. तर पावडर तयार केल्यानंतर सुद्धा असे काही बारीक पार्टिकल्स असतात किंवा मसूर डाळीचे दाणे असतात, ते आपल्याला फेस पॅक तयार करत असताना चाळणीच्या साहाय्याने चाळून घेणं खूप जास्त गरजेचं आहे, जेणेकरून आपल्या त्वचेवर ते हार्श होणार नाही. तर आता आपल्याला साधारणतः 1 ते 2 टेबलस्पून एवढं मसूर डाळीचं पावडर घ्यायचं आहे. जर का पावडर तयार करायच्या आधी तुम्हाला मसूर डाळ ही वाढवायची नसेल किंवा तुम्ही या ठिकाणी तव्यावर देखील 2 ते 3 मिनिटासाठी लो टू मीडियम फ्लेमवर ही डाळ चांगल्या प्रकारे भाजून घ्या, जेणेकरून त्याच्यातलं सगळं मॉइश्चर एक कमी होईल. तर मसूर डाळीमध्ये नॅचरल ब्लिचिंग प्रॉपर्टीची भरपूर जास्त असते, जे की आपल्या त्वचेवर इन्स्टंट ग्लो आणण्यासाठी खूपच जास्त हेल्पफुल असते. तर आता हे पावडर छान असं आपल्याला मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये पुढचं घटक ॲड करायचं आहे ते म्हणजे कस्तुरी हळद. तर कस्तुरी हळद घालणं खूपच जास्त गरजेचं आहे. कस्तुरी हळद ही आपल्या त्वचेवरील सगळे प्रॉब्लेम दूर करण्यासाठी खूपच जास्त इफेक्टिव्ह असते. तर या ठिकाणी मी ऑर्गेनिक अशी कस्तुरी हळदीचा वापर केलेला आहे. जर का तुमच्याकडे कस्तुरी हळद नसेल तर तुम्ही किचनची हळद जर का यूज करत असणार तर फक्त 1 पिंच एवढी घ्या, कारण बऱ्याच वेळा किचनच्या मध्ये केमिकल्स देखील असतात किंवा मार्केट बेसमध्ये जी आपण हळद आणतो त्याच्यामध्ये कलरचं प्रमाण हे जास्त असतं, त्यामुळे रिॲक्शन देखील होऊ शकतात. त्यामुळे शक्य होत असेल तर कस्तुरी हळद वापरण्याचा प्रयत्न करा. तर आता यामध्ये पुढचं इन्ग्रेडियंट आपल्याला ॲड करायचं आहे ते म्हणजे रोज वॉटर म्हणजेच गुलाबजल. तर गुलाबजल हे आपल्या त्वचेला नॅचरल टोनिंग करायचं काम करतं. तसेच आपल्या त्वचेवरील जे ओपन पोर्स असतात ते देखील श्रिंक म्हणजेच मिनिमाइज करायचं काम रोज वॉटर करत असतं. तर आता रोज वॉटर ॲड केल्यानंतर आपल्याला छान असा आता हा फेस पॅक मिक्स करून घ्यायचा आहे आणि आता यामध्ये आपल्याला नेक्स्ट इन्ग्रेडियंट ॲड करायचं आहे ते म्हणजेच मध म्हणजेच हनी. तर साधारणतः आपण पाव चमचा एवढं मध आपल्याला घालायचं आहे. तर मध घालणं देखील आवश्यक आहे, कारण यामुळे आपल्याला त्वचेला डीपली हायड्रेशन मिळत असतं. तसेच तुमच्या त्वचेवर वाढत्या वयानुसार जर जास्तीच्या सुरकुत्या असतील तर ते देखील कमी करायचं काम मध करत असतं. तर आता मध घातल्यानंतर हा फेस पॅक आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे, जेणेकरून यामध्ये आपण जेवढे देखील इन्ग्रेडियंट ॲड केलेले आहेत ते सगळे चांगल्या प्रकारे ॲक्टिवेट होतील. तर आता हा फेस पॅक चेहऱ्यावर अप्लाय करायच्या आधी तुम्हाला जर याच्यातलं कुठलंही इन्ग्रेडियंट सूट होत नसेल तर तुम्ही आधी पॅच टेस्ट करा आणि त्यानंतर चेहऱ्यावर अप्लाय करा. तर आता चेहऱ्यावर फेस पॅक अप्लाय करायच्या आधी चेहरा कुठल्याही फेस वॉशने किंवा थंड पाण्याने स्वच्छ वॉश करून घ्या आणि त्यानंतर चेहऱ्यावर
आपल्याला हा अप्लाय करायचा आहे. कुठल्याही प्रकारचा कॉस्मेटिक चेहऱ्यावर नको असायला. तर आता लोअर टू अप्पर डायरेक्शनमध्ये किंवा सर्क्युलर मोशनमध्ये पूर्ण चेहऱ्याला आपल्याला आधी फेस पॅक हा अप्लाय करून घ्यायचा आहे. तर या फेस पॅकमध्ये मसूर डाळीच्या पिठाचे किंवा पावडरचे जे स्मॉल असे पार्टिकल्स आहेत ते आपल्या त्वचेला नॅचरल एक्सफोलिएट करायचं काम करत असतात. तसेच आपल्या त्वचेवरील जेवढी देखील डेड स्किन असते ते देखील रिमूव्ह करायचं काम हा फेस पॅक करत असतो. तर आता पूर्ण चेहऱ्यावर आधी अप्लाय करून घेतल्यानंतर 5 ते 6 मिनिटासाठी आपल्याला हा फेस पॅक लावल्यानंतर चेहऱ्याला मसाज नक्की करायची आहे. कारण यामुळे काय होईल की आपल्या त्वचेवरील सगळी डेड स्किन तर रिमूव्ह होणारच आहे. त्याचबरोबर जेवढे देखील ब्लॅकेट्स किंवा व्हाईट असतील ते देखील रिमूव्ह व्हायला या प्रोसेसमुळे मदत होत असते. तसे तुमच्या चेहऱ्यावर जर का जास्तीची टॅनिंग असेल किंवा कितीही वर्षापूर्वीची जुनी टॅनिंग असू द्या ती देखील रिमूव्ह व्हायला मदत होत असते. त्यासाठी कुठलाही फेस पॅक चेहऱ्यावर अप्लाय केल्यानंतर अशा प्रकारे 3 ते 4 मिनिटासाठी हलक्या हाताने मसाज नक्की करा आणि त्यानंतर आपल्याला सेकंड लेयर फेस पॅकची अप्लाय करायची आहे. आणि हो, तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठल्या गावातनं किंवा शहरातनं बघताय ते देखील मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा आणि परिवाराला शेअर करायला विसरू नका. तर चला आता या ठिकाणी चेहऱ्याला चांगल्या प्रकारे मसाज झाल्यानंतर आपल्याला फेस पॅकची सेकंड लेयर म्हणजे जाडसर असा लेप आपल्याला चेहऱ्यावर अप्लाय करायचा आहे. जेणेकरून त्याचा रिझल्ट हा अतिशय चांगल्या प्रकारे तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर बघायला मिळेल. तर आपण पार्लरमध्ये जे महागडे असे फेशियल्स करतो ते न करता जर का आपण घरगुती असे उपाय आपल्या चेहऱ्यावर करून बघितले तर त्याचे हळूवार का होईना परंतु खूप चांगले असे रिझल्ट आपल्याला बघायला मिळतात. त्याचबरोबर कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट किंवा नुकसान आपल्या त्वचेवर होत नसतं. तर आपण सगळे नॅचरल किंवा नैसर्गिक घटक यामध्ये वापरलेले आहेत. त्यामुळे कुठल्याही प्रकारचे कितीही सेन्सिटिव्ह त्वचा असेल तरी अजिबात देखील रिॲक्शन होण्याचे चान्सेस नसतात. त्यासाठी आपल्याला होम रेमेडीज नक्की ट्राय करायला हवे. तर आता 10 ते 15 मिनिटासाठी फेस पॅक तसंच ठेवायचा आहे आणि थंड पाण्याने चेहरा वॉश करून घेतल्यानंतर या ठिकाणी रिझल्ट तुम्ही बघू शकतात की किती सुंदर असा ग्लो चेहऱ्यावर आलेला आहे. त्याचबरोबर चेहऱ्यावरची सगळी डेड स्किन या प्रोसेसमुळे रिमूव्ह होते. तर आता चेहऱ्यावर आपल्याला फेस पॅक अप्लाय झाल्यानंतर मॉइश्चरायझर नक्की अप्लाय करायचं आहे. कारण यामुळे आपल्या त्वचेला डीपली हायड्रेशन तर मिळतंच. त्याचबरोबर फेस पॅकमुळे जो ग्लो आलेला असतो तो देखील लॉक करायचं काम मॉइश्चरायझर करत असतं. मॉइश्चरायझर अप्लाय केल्यानंतर 2 ते 3 मिनिटासाठी अशा प्रकारे चेहऱ्याला मसाज नक्की करा. यामुळे काय होईल की चेहऱ्यावर ब्लड सर्क्युलेशन हे चांगल्या प्रकारे होऊन आपल्या चेहऱ्याची त्वचा ही अतिशय तुकतुकीत होते. तसेच सुरकुत्या पडायचे चान्सेस हे खूप जास्त कमी होतात. तसेच डोळ्याखाली जे डार्क सर्कल आलेले असतात ते देखील मिनिमाइज व्हायला म्हणजे कमी व्हायला मदत होत असते. तर आता या ठिकाणी तुम्ही ग्लो बघू शकतात की किती सुंदर असा ग्लो चेहऱ्यावर आलेला आहे. नक्की तुम्ही देखील अशा प्रकारे हे मसूर फेशियल किंवा मसूर डाळीपासून बनवलेली ही रेमेडी तयार करून बघा आणि चेहऱ्यावर अप्लाय नक्की करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर जर का नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा आणि हाय पॉईंट देखील नक्की द्या जेणेकरून तुमच्यापर्यंत असेच नवनवीन व्हिडिओ मी दररोज पोहोचू शकेल. तर चला भेटूया नवीन असेच रेमेडीसोबत. बाय.